वॉज लाईक की जस्ट डू इट. आणि आय वॉज लाईक की ही टोल्ड मी की यू गॉट सेव्ड फ्रॉम द वर्स्ट थिंग. म्हणजे आय स्टार्टेड क्राईंग की आणि मी पोलिसांनी ID कार्ड घेतला की आम्हाला नोंद करावी लागेल. आय वॉज लाईक की आता कुठे काय लागलंय मला माहीत नाही. इट्स द राईट टाईम की आपण घरी सांगूया, कारण हे खूप चुकीचं होईल की घरी नाही सांगितलं आपण जेही झालंय. आणि आय नो माय पॅरेंट्स, आय नो हाऊ दे विल रिॲक्ट. टाकपट फायर ब्रिगेडची गाडी आली, पोलिसांची गाडी आली आणि ॲम्ब्युलन्स आली. अरे यार, मी लिटरली US येऊन 2 महिने झाले आणि दिस इज हॅपनिंग अँड इट इज व्हेरी ट्रॉमटायझिंग. पण आय हॅव टू शेअर दिस विथ यू ऑल, कारण कालच मला एक सिमिलर इन्सिडेंटचं एक नोटिफिकेशन आलं. बरं असताना पप्पांचा फोन आला आणि पप्पा बोलतात, हे फोटोज बघितले, किती मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. आय होप हे कनेक्टेड आहे. तर USA आता 1 वर्ष ऑलमोस्ट 9 months मी USA होती आणि मी ॲज अ स्टुडंट होती, ज्यांना माहीत नाही आहे. आणि आय वॉन्ट टू शेअर फ्यू रियालिटीज आणि फ्यू इन्सिडेंट्स वॉट हॅपन्ड विथ मी इन USA. आणि खरंच USA जसं ग्लॅमरस दिसतंय, जसं स्वप्नाचं शहर दिसतं, तसंच खरं आहे का, आणि व्हॉट इज द रियालिटी. आणि जी चांगली साईड ऑफ स्टोरी आहे ती तर सगळ्यांना माहिती असते. आय मीन USA बद्दल जेवढं चांगलं बोलू तेवढं खरंच कमी आहे, कारण एक मिनिट, तेवढं खरंच कमी आहे, कारण USA इज व्हेरी 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 गुड कंट्री. कारण तुम्ही तिथे एक वेगळीच अपॉर्च्युनिटी असते, तुम्हाला तिथे एक वेगळी लाईफ असते. तुम्ही इंडिपेंडेंटली एका नवीन शहरात जेव्हा जातात तेव्हा कसं जगतात, सगळं 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 शिकवते तुम्हाला. पण ॲट द सेम टाईम देर इज अनदर साईड ऑफ स्टोरी जी खरंच कोणी सांगत नाही. आय थिंक नो बडी, लाईक जे स्टुडंट्स तिथे राहत आहेत, दिस इज द रियालिटी. आणि हे मी एक्सपिरियन्स केलं. आय डोंट नो इफ एव्हरी स्टुडंट विल एक्सपिरियन्स द सेम थिंग ऑर नॉट, पण दिस इज हाऊ आय फील की मी जेव्हा USA होती तेव्हा हे प्रॉब्लेम्स मी फेस केले आणि मी अजूनही परत जाणार आहे. इट्स नॉट लाईक दिस इज दी एंड. पण 1 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स USA कसा होता हे मी तुमच्यासोबत शेअर करते आज. आणि इट्स लाईक अ एल्डर टू एल्डर सिस्टर ऑर लाईक इट जस्ट अ फ्रेंड टू फ्रेंड कन्व्हर्सेशन विथ यू ऑल. हे अजिबात असं नाही आहे की हे कोणाला घाबरवायला मी हा व्हिडिओ करते, पण ही रियालिटी कधीच कोणी सांगत नाही. आणि म्हणून खूप गोष्टी अशा होतात ज्या आपण कधी प्रिपेअर्ड नसतो, म्हणजे आपण मेंटली प्रिपेअर्ड नसतो ह्या गोष्टींसाठी. सो म्हणून मी हा व्हिडिओ एक काइंड ऑफ तुम्हाला अवेअरनेससाठी बनवते. आणि ॲट द सेम टाईम मी लाईफ अपडेट देते माझ्या, की जे USA झालं ते मी कधीच कुठे शेअर केलं नाही, कारण आय वॉज गोईंग थ्रू अ लॉट. मी जेन्युअनली मेंटली खूप डिस्टर्ब्ड होती व्हेन आय वॉज इन USA. पण स्टार्टिंगचे पिरियड लाईक खूप चांगले गेले आणि देन आय वॉज स्ट्रगलिंग. आणि मग हळूहळू हळूहळू खूप गोष्टी अशा झाल्या ज्या मी ओव्हरकम नाही करू शकली आणि आय वॉज डेड डिप्रेस्ड. आणि हे कोणालाच माहीत नाही, आय डोंट नो कोणाला आयडिया पण असेल, पण दिस इज द फर्स्ट टाईम आय एम गोइंग टू शेअर दिस विथ यू ऑल. तर बी रेडी, कारण दिस इज स्टोरी टाईम, लॉंग मस्त चिटचॅट व्हिडिओ होणार आहे, कारण आय एम गोइंग टू शेअर अ लॉट ऑफ थिंग्स विथ यू ऑल. मी USA गेल्यानंतर कोणालाच माहीत नाही. मी ज्या दिवशी USA पोहोचली, आय गेस त्या दिवसानंतर खूप गोष्टी अशा घडल्या माझ्यासोबत ज्या आय नेवर शेअर्ड. माझ्या दाताला लिपस्टिक लागले. जी गोष्ट मी कधीच सोशल मीडियावर किंवा कुठे आय गेस इंस्टाग्रामवर एकदा शेअर केलेला एक इन्सिडेंट, जो सगळ्यात मोठा इन्सिडेंट आहे. पण मी तुम्हाला त्याचं एक स्टार्टिंगपासून सांगते नेमकं काय झालेलं आणि हाऊ टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ वेन सच थिंग्स हॅपन विथ यू. मी ऑगस्टला USA पोहोचली आणि तो एक पीक मंथ असतो जिथे तुम्हाला लाईक हळूहळू तुम्ही सेटल इन होतात. लाईक मी जस्ट 8 ऑगस्टला USA लँड झाली आणि मी हळूहळू सेटल इन होत होते पूर्ण. लाईक ती जागा, त्याच्या पहिली गोष्ट तर त्या क्लायमेटमुळे, कारण क्लायमेट खूप चेंज झालं तिथे. 8 वाजेपर्यंत तिथे ऊन असायचं. म्हणजे मी स्टोरी पण टाकलेली माझ्या इंस्टाग्रामवर, आय गेस यूट्यूबवर पण टाकलेली, की 8 वाजेपर्यंत तिथे ऊन असतं आणि खरंच एक वेगळंच, कारण माहितीच नव्हतं की असं काही असतं. नवीन एक्साइटमेंट होती. ॲट द सेम टाईम मी कसं तुम्हाला सांगू, एक्सपिरियन्स होता, मजा येत होती की हळूहळू सगळं सेटल इन होतं. ग्रॉसरीज कुठून घ्यायच्यापासून सगळं आम्ही फिगर आउट करतो आहे. सो इट वॉज लाईक 0 टू स्क्रॅचपासून ते हळूहळू बिल्ड करत चाललेलो, की हळूहळू कशा गोष्टी, आता वायफाय रजिस्टर कसं करायचं, लाईट बिल असतं, गॅस बिल असतं, आपल्या नावावर घ्यायचं, सगळं प्रोसेस हळूहळू, ती खूप मोठी प्रोसेस आहे विच यू हॅव टू डू. तर त्यासाठी तुम्हाला SSN लागतं. सो इट्स लाईक फुल कॅओटिक प्रोसेस. पण USA पोहोचली इन द मंथ ऑफ ऑगस्ट. टू बी ऑनेस्ट थोडा स्मूथली गेला, कारण हळूहळू तुम्ही सेटल इन होत होतात. आणि त्यानंतर
इन द मंथ ऑफ सप्टेंबरसुद्धा खूप छान गेला. कारण कॉलेज सुरू झालेलं, सो कॉलेजचं रुटीन फॉलो होत होतं. पण जे माझ्या घरी होत होतं, विच आय नेवर शेअर्ड विथ यू ऑल, आय हॅड अ रूममेट. आय मीन फ्लॅटमेट म्हणता येईल, कारण आय लिव्ह इन अ 4 BHK अपार्टमेंट. सो एव्हरी वन हॅज देअर इंडिव्हिज्युअल रूम. सो लकीली कोणाच्या रूममध्ये कुठली रूममेट नव्हती, पण मी बोलताना रूममेट बोलते, पण इट इज लाईक अ फ्लॅटमेट. तिचं पण स्वतःचा एक रूम होता. तर आय हॅड अ फुल क्युअटिक, जी माझी रूममेट होती तिच्यासोबत माझं मस्तच नॉट फेस टू फेस वाजला, पण खूप गोष्टी अशा झाल्या ज्या सहन होण्यासारख्या नव्हत्या, टू बी ऑनेस्ट. आणि दिस इज, आय थिंक, आपण जेव्हा फ्लॅटमेटसोबत राहतो तुम्हाला थोडं ॲडजस्टमेंट करावी लागते, कारण एव्हरीवन कम्स फ्रॉम अ डिफरंट बॅकग्राऊंड. सगळ्यांचे बॅकग्राऊंड्स वेगळे आहेत, अपब्रिंगिंग वेगळी आहे. आणि मग जेव्हा सगळे आपण एकत्र येतो तेव्हा हळूहळू त्यांच्या सवयी, आपल्या सवयी हळूहळू मॅनेज कराव्या लागतात, आणि यू हॅव टू स्टे विथ दॅम. पण अशा काही गोष्टी नोटिसेबल झाल्या जेव्हा मी त्या घरात राहत होती, जे अनएक्सपेक्टेबल होतं. कारण हे मी ॲज अ ह्युमन पण एक्सेप्ट नाही करू शकत. मीच काय, तुम्ही पण जर माझ्या जागी असतात तर तुम्हाला ते सहन नसतं झालं. अशा काही गोष्टी घडत आलेल्या, ते मी तुम्हाला काही वेगळ्या व्लॉगमध्ये सांगेन. लेट मी नो इफ यू वॉन्ट दिस रूममेटवाला व्लॉग, जो एक मस्तच फुल स्टोरी टाईम आहे. कारण हा व्लॉग मी थोडा एक डिफरंट पर्स्पेक्टिव्हनी बनवते, म्हणून मी ते स्टोरी टाईम नाही सांगत आहे, पण इट इज अ डिफरंट स्टोरी. जर तुम्हाला ऐकायची असेल, लेट मी नो इन द कॉमेंट्स बिलो, आय विल शेअर इट विथ यू ऑल. ऑगस्ट गेलं, सप्टेंबर गेलं. सप्टेंबरमध्ये हळूहळू ते रूममेट्स थोडा सीन होत सुरू झालेला. आणि इन द मंथ ऑफ ऑक्टोबर अ बिग थिंग हॅपन टू मी. मी एका रँडम, मला अजूनही तारीख आठवते, इट्स अ 14th ऑफ ऑक्टोबर. मी ऑन दी डे ऑफ 14th ऑफ ऑक्टोबर मी ओके, अँड इट इज व्हेरी ट्रॉमटायझिंग, पण आय हॅव टू शेअर दिस विथ यू ऑल. कारण कालच मला एक सिमिलर इन्सिडेंटचं एक नोटिफिकेशन आलं, पण आमच्याच युनिव्हर्सिटीच्या मुलीसोबत घडलेलं. तर आय वॉज लाईक, यार हे जर असं होत असेल तर आय थिंक माझ्या सबस्क्रायबरला मी सगळं शेअर करते तुमच्यासोबत, तर हे ॲज अ एक जबाबदारी म्हणून, रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून, ॲज अ इंटरनॅशनल स्टुडंट जे फॅमिलीपासून लांब असतात एका नवीन शहरात, त्यांना हे सांगणं का महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगते. लास्ट इयर मला 9 महिने झालेत USA राहून. मला थोडं ग्रोसरीचं सामान घ्यायचं होतं आणि घरासाठी काय काय सामान घ्यायचं होतं. सो आय डिसायडेड की संडे का वीकेंडच होता, आय गेस, का सुट्टी होती, पण आय गेस वीकेंड असेल. आणि मी ठरवलं की आपण इथून माझ्या घरापासून कॉस्को खूप जवळ आहे, आणि ॲट द सेम टाईम मी नुकतीच कॉस्कोची मेंबरशिप घेतलेली, कारण काही सबस्क्रायबरनी मला सांगितलेलं, एका सबस्क्रायबरनी मला सांगितलेलं, मृण्मयी कॉस्कोची मेंबरशिप घे. आणि वन ऑफ माय फॅमिली रिलेटिव्सनी सुद्धा सांगितलेलं की ती मेंबरशिप घेतल्यामुळे तुला खूप डिस्काउंट मिळेल, आणि कॉस्को चांगलं असतं जर इफ यू हॅव लाईक बल्कमध्ये सामान घ्यायचं असेल तर आय वॉज लाईक की मी कॉस्कोची मेंबरशिप घेतली. आणि मी ठरवलं की ऑन 14th ऑफ ऑक्टोबर आपण वीकेंड आहे, मुळे घर हळूहळू सेटल, म्हणजे काय काय गोष्टी लागतात ते कळत गेलेलं. तर मला आठवत नाही, मी माझ्या घरापासून ते कॉस्को माझं खूप जवळ आहे, वॉकेबलवर पण आहे, पण ॲट द सेम टाईम तुम्ही बाय कॅब और बस जाऊ शकतात. तर आय गेस मी जाताना बसने गेली. आम्ही कॉस्कोमध्ये पोहोचली, थोडीफार शॉपिंग केली, काय काय घ्यायचं होतं. आणि मी इंडियामध्ये इवन माझ्या फ्रेंडशी पण बोलली. आय हॅड लाईक व्हिडिओ कॉल विथ हिम, आणि मस्त दाखवते, हे बा असं असतं कॉस्को वगैरे, असं असंच एक कम्युनिकेशन झालं. आणि ऑलमोस्ट इंडियामध्ये सकाळचे 3:30, म्हणजे सकाळचे 3:30 4 आसपास वाजले असतील. आणि USA अगदीच क्लॉक 1 तास असा, म्हणजे रात्र झालेली इंडियामध्ये आणि USA संध्याकाळ व्हायला आलेली. मला असं वाटत होतं की देर वॉज नो हिंट, आणि सगळं नीट चालू होतं. मी फोन ठेवला, थोडीफार शॉपिंग केली, बिलिंग केली, आणि मग आय डिसाइडेड टू बुक अ कॅब. मी कॅब बुक केली फ्रॉम द ॲप लिफ्ट. आणि पण हा जो ॲप आहे LYFT लिफ्ट, ह्यानी USA एक तर 2 ॲप्सच मला माहिती आहे जे चालतात, ते म्हणजे उबर आणि लिफ्ट. तर ही काइंड ऑफ उबरचीच कंपनी, जसं आपल्याकडे ओला उबर कसं असतं तसं तिकडे लिफ्ट आणि उबर आहे. तर त्यावरून मी बुक केली कॅब. आणि एक 10 मॅक्स 5 ते 10 मिनटात कॅब आली. आणि आम्ही माझं डिक्कीत वगैरे सगळं, डिक्की त्यांची क्लीन नव्हती, आय गेस. डिक्की क्लीन नव्हती ज्या ड्रायव्हरची. सो मागच्या सीटवर काही सामान ठेवलं आणि मी पुढे बसली गाडीच्या.
म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला, आणि USA मध्ये ड्रायव्हरची साईड लेफ्टला असते, जसं आपल्याकडे राईटला असते त्यांची लेफ्टला असते. मी पुढे बसली कारण अंडी वगैरे पण काही काही गोष्टी होत्या ज्या मागे होत्या. अजूनही आठवत नाही, मी एवढी ब्लँक आहे की मला आठवत नाही मी सीट बेल्ट लावलेला की नाही. पहिली गोष्ट तर ड्रायव्हरची पण जबाबदारी असते की तुम्हाला सांगणं की तुम्ही सीट बेल्ट लावा. ॲट द सेम टाईम ही माझी जबाबदारी पण तेवढीच होती की मला सीट बेल्ट लावायची गरज होती. ॲज अ ड्रायव्हर मी स्वतः गाडी चालवते, मला सीट बेल्ट लावल्याशिवाय मी गाडी चालवत नाही. मला खूप सवय आहे, पण आफ्टर दॅट इन्सिडेंट मला खरंच लक्षात नाही की मी सीट बेल्ट लावलेला की नाही. होपफुली मी लावला असेन कारण मला सवय आहे, पण अजूनही आय डोंट रिमेंबर की मी लावलेला की नाही. तर बसली आणि आम्ही कॉस्कोचा पूर्ण एरिया आहे, जसं आपलं डीमार्टचा कसा एरिया असतो, पार्किंग असते डीमार्ट इथे आणि मग पार्किंग असते, तसा एरिया आहे. आणि मग एरियातून बाहेर पडल्यावर राईड घ्यायचा होता. सो ड्रायव्हरनी राईड घेतला आणि शी वॉज अ फिमेल ड्रायव्हर. अजिबात मी हे मेन्शन नाही करत आहे की फिमेलला ड्राईव्ह करता येत नाही, कारण मी स्वतः ड्राईव्ह करते आणि आय एम अ गुड ड्रायव्हर, मी स्वतःला क्रेडिट देते. पण इट्स लाईक की आय डोंट नो हुज मिस्टेक वॉज दॅट. पण मी जस्ट सांगते की शी वॉज अ फिमेल ड्रायव्हर. अजिबात मी हे नाही, प्लीज चुकीचा अर्थ नका घेऊ की फिमेल होती म्हणून असं झालं वगैरे. तर आम्ही राईड घेतला, तिने राईड घेतला आणि राईड घेऊन लगेच आमचं, म्हणजे मी बोलली जसं की खूप जवळ आहे घर, तर लगेच गल्लीतून, म्हणजे तिथे आता ते रोड स्ट्रीट्स आहेत पण आपण गल्ली म्हणूया कारण मी इंडियातली आहे, तर ते गल्लीतून तुम्हाला राईट, म्हणजे इथून राईड घेतल्यानंतर लेफ्टला गल्ली होती, असं काहीतरी होतं. बाय द वे आय हेट US सिग्नल्स. मला जर लेफ्टला जायचं असेल ना तर आपण लेफ्टच्या लेननी जातो, राईट. तिथे असं नाही आहे, तिथे लेफ्टला जायचं तुम्ही इथून असे जायचं, सॉरी म्हणजे इथून असं जाणार. आणि हे मला काहीही समजत नाही टू बी ऑनेस्ट, आणि दिस इज द मेन थिंग. सो जेव्हा ती लेफ्ट घेत होती, ती लेफ्ट घेताना समोरून एकदम जोरात गाडी आली, एक्स्ट्रीम स्पीडमध्ये आली, आणि ती मोठी ब्लॅक कलरची गाडी होती, आमची सिडॅन होती. आणि तर हिने लेफ्ट घेतल्यावर ह्या गाडीने ठोकलं, आणि जेव्हा ठोकलं त्या गाडीने तेव्हा बॅक सीटला खूप जोरात फटका बसला, आणि मी पुढे बसल्यामुळे तो हिट लागल्याने गाडी अशी झाली आणि जाऊन पोलला, तिथे एक लाईटचा पोल होता, तिथे जाऊन आपटली जोरात, कारण तो धक्का मारला. आणि आय डोंट नो, त्या ड्रायव्हरनी ब्रेक मारल्यामुळे ती थांबली तर नाही, आपटलीच जाऊन. पण आपटल्यानंतर 1 सेकंड 2 सेकंड्स, मला माहीत नाही किती सेकंड्स, ब्लँक. आणि मला दिसतंय एअरबॅग ओपन झाले तिथून. एअरबॅगनी मला इथे फटका मारला ह्या साईडला, कारण नशीब त्या गाडीचे एअरबॅग होते. ट्रस्ट मी, इफ आय डोंट नो, पण जर ते एअरबॅग्स कधी उघडलेच नसते तर इट कुड हॅव गॉटन वर्स. पण ते एअरबॅग्स ओपन झाले आणि आय गॉट सेव्ड इथून. आता कुठे काय लागलं आहे मला माहीत नाही. मी पुढच्या सीटवर, गाडीचे दरवाजे कुठून काय काहीही समजत नव्हतं, फक्त समोर गाडी आपटली आहे. आणि मी आय होप, म्हणजे मला माहीत आहे मी शिवर व्हायला लागली, आणि खूप लोकांना माहीत नाही आहे, दो मेनी पीपल डोंट नो, आम्हाला पॅनिक अटॅक्स येतात. आय एम व्हेरी प्रोन टू पॅनिक अटॅक्स, मला आणि आय डू शिवर अ लॉट जेव्हा असं काही होतं. आणि असंच नाही, काहीही झालं तरी मला खूप, आय एम व्हेरी लाईक सेन्सिटिव्ह पर्सन, तर मला खूप 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 भीती वाटली. पण ॲट द सेम टाईम मला काही समजलंच नाही झालं काय. तर मी गाडीच्या बाहेर आली आणि माझा फोन हातात होता, तो फोन खाली पडला कुठेतरी. पहिली गोष्ट मी काय केली असेल, माझा फोन शोधते मी, मला बाकी काही बघायचं नाही. आय वॉज लाईक, माझा फोन कुठे आणि तो गाडीच्या सीटच्या खाली होता. मी पहिले फोन उचलला, मी फोन कॉल करून सांगितलं की असं असं झालं आहे. अजिबात मी घरी नाही सांगितलं, पण आय टोल्ड माय फ्रेंड की असं असं झालं आहे आणि मी ह्या स्पॉटला आहे आणि आय डोंट नो व्हॉट टू डू. आणि ही वॉज विथ मी थ्रू आउट द कॉल. पण आय वॉज इन द पॅनिक मोड, कारण मी जेव्हा पॅनिक होते, आय डोंट नो, बट आय नीड समवन टू कन्सोल मी. इट जस्ट दॅट की आय कॅनॉट कीप ऑन पॅनिकिंग. आणि द ड्रायव्हर जी होती ती उठली आणि ती समोर जाऊन उभी राहिली. शी इज लाईक, मला नाही काय घेणं देणं आहे, तुम्ही पडलाय, मला नाही काय घेणं देणं आहे, तुला लागलंय, पडलंय, काय झालंय. मी साईडलाच उभी आहे, कारण तिला कळलेलं की तिची चुकी आहे, तिने पण जी चुकी केली आहे ती तिचीच चुकी असणार आहे, म्हणून ती गपचूप साईडला जाऊन उभी राहिली. पण लिटरली 5 मिनिटाच्या आत पोलिसांची गाडी आली. म्हणजे USAचं एक खरंच खूप चांगलं आहे ते म्हणजे की
जेव्हा तुमचे ॲक्सिडेंट्स होतात, काही होतात, तिकडे खूप 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 क्विकली ते म्हणजे पोलीस येतात किंवा खूप क्विकली ते रिस्पॉन्ड करतात सिच्युएशन्सला. अजिबात असं नाही डील झाला आहे ना, असं काही नाही. ते पटापट फायर ब्रिगेडची गाडी आली, पोलिसांची गाडी आली आणि ॲम्ब्युलन्स आली. पटापट फायर ब्रिगेडची गाडी आली, पोलिसांची गाडी आली आणि ॲम्ब्युलन्स आली. ह्या 3 गाड्या आल्या आणि आय वॉज लाईक की काय होतंय? मी तिथे आय वॉज लाईक की अरे यार, मी लिटरली US येऊन 2 महिने झाले आणि दिस इज हॅपनिंग. लकीली कुठेही खरचटलंही नाही, लागलंही नाही. आय वॉज स्टँडिंग. मला अजिबात काही झालं नाही आणि आय वॉज शॉक. ॲट दॅट मोमेंट मला काही समजलंच नाही, पण मला कुठेही काहीही दुखत नव्हतं, काहीही लागलं नव्हतं. आय वॉज वेल अँड फाईन. मी पोलिसांनी ID कार्ड घेतला आणि ID कार्ड घेतला आणि पूर्ण त्यांच्याकडे त्यांनी बोलले की आम्हाला नोंद करावी लागेल. आय वॉज लाईक की तुम्ही ID कार्ड घेतल्यानंतर जर माझ्यावर केस झाली, काय झालं, तर ही वॉज लाईक की काही नाही होणार. कारण नवीन होत, अजिबात माहीत नाही, कोणीच नाही आहे इथे. इंडियामध्ये कसं तुमच्या ओळखीचे 10 लोकं असतात किंवा काही लगेच पटकन तिथे. तर मी म्हणजे असं झालं की काय करायचं काय, यू डोंट नो एनिथिंग. ID कार्ड घेतलेत आता, पण तुम्ही माझी कंप्लेंट नाही रजिस्टर करणार ना, माझं नाव मध्ये आलं तर मी इंटरनॅशनल स्टुडंट आहे, माझा विजा हे होईल काय होईल मला काही माहीत नाही. की माझ्यावर काही ब्लेम नाही आलं पाहिजे, कारण आय वॉज नॉट इन द गेम पहिली गोष्ट तर. आणि मी खरंच इंटरनॅशनल स्टुडंट आहे, माझे आईवडील इथे नाही आहेत, माझी फॅमिली इथे नाही आहे, द पीपल आय नो कोण नाही आहे. काहीही झालं लास्ट मोमेंटला तर काय करू मी. आणि पोलीस म्हटल्यावर तर बाई म्हणजे USA पोलीस असं होतं ते एकदम माइंडमध्ये. तर आय वॉज सो अफ्रेड. आणि मला जर आत त्यांनी मला बोलले की चला आता तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये चला, मग असं इथपर्यंत. आणि वाजले की आता आता करायचं काय. पण लकीली तिथे ते जे ॲम्ब्युलन्सवाले होते त्यांनी चेक केलं की कुठे काही लागलं आहे का, काय BP चेक केलं आणि इट वॉज लाईक की सगळं नॉर्मल आहे. आणि म्हणजे त्यांना ते सगळं फॉलोअप करावं लागतं. त्या प्रोसेससाठी ही जस्ट चेक्ड की सगळं ठीक आहे ना, BPपासून सगळं. आणि आय वॉज गुड. आणि ती प्रोसेस झाली. पण ॲट द सेम टाईम आम्हाला जी गाडी ठोकलेली तिला जरा दूर निघत होता आणि मला अजूनही माहीत नाही त्या गाडीत किती लोकं होती, कोण होतं, काहीही मला माहीत नाही. कारण मला शेवटपर्यंत त्या गाडीत मला सेन्सच नाही झालं की ती गाडी पण ठोकलेली. ती गाडी ठोकून स्ट्रीटवरच होती, आम्ही पोलला ठोकलेलो. तर मला माहीत नाही त्या गाडीत कोण इंजर्ड झालं की नाही. पण जेव्हा हे सगळं प्रोसेस होत होतं तेव्हा ॲम्ब्युलन्सवाल्यांनी स्ट्रेचर घेतला त्या गाडीजवळ आणि त्या गाडीच्या स्ट्रेचरमधून एका माणसाला नेलं. तर ही वॉज नॉट लाईक डेड ऑर समथिंग. आणि मला असं झालं की खेळ संपला आणि मी आता हसते, पण तेव्हा मी ज्या स्ट्रेसमध्ये होती. मला त्या माणसाला आय डोंट थिंक काही झालं आहे, ही वॉज गुड. आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं कारण त्याला थोडं सिव्हिअर इंजर्ड झालेला तो. आत्ता घरी कसं जाणार. मी ज्या स्पॉटवर होती तिथून चालतही घरी नाही जाऊ शकत. तर कारण ॲक्सिडेंट झालं आहे, गोष्टी भरपूर आहेत हातावर, कारण सामानं घेतलेली भरपूर. तर आत्ता काय करायचं. तर मी माझ्या एका मित्राला बोलली की तुझ्या ओळखीचं कोणी आहे का, दादा वगैरे, तर प्लीज गाडी घेऊन पिकअप करायला येशील का, असं असं ॲक्सिडेंट झालं आहे. तो अशा वेळी आला जेव्हा जेन्युइनली माहीत नव्हतं काय करायचं आणि ही वॉज देअर. सो ही पिक्ड अस अप. आणि अजूनही माझ्या घरी काहीच आयडिया नाही आहे की हे सगळं झालं आहे. 5-5:30 वाजलेले, 5-5:30 6 अराउंड इंडियामध्ये. मला खूप रडू येत होतं. पण ॲट द सेम टाईम अशा सिच्युएशनमध्ये ना तुम्हाला वीक बनून नाही चालत. तर मी खूप खूप स्वतःला सांभाळत होती. माय फ्रेंड जो इंडियात आहे, वेन आय हॅड द ॲक्सिडेंट आय टोल्ड यू की आय कॉल्ड हिम, ही वॉज थ्रू आउट द कॉल विथ मी टिल आय रीच माय होम. आणि फर्स्टली कारण घरी लगेच पॅनिक नाही करू शकत मी. घरी कोणाला सांगून आय डोंट वॉन्ट टू पॅनिक देम, कारण आय वॉज गुड पहिली गोष्ट. तर मला काही लागलं नव्हतं, तर लगेच घरी असं असं झालं, ते खूप पॅनिक झाले असं आणि सकाळ होते. सो आय नो हुम टू कॉल आणि हू विल बी देअर फॉर मी. आणि कारण मी पॅनिक झालेली आणि मला असं झालं की कोणीही नसल्यामुळे सोबत, आय जस्ट नीडेड समवन टू बी देअर फॉर मी. इट्स द राईट टाईम की आपण घरी सांगूया, कारण हे खूप चुकीचं होईल की घरी नाही सांगितलं आपण जेही झालं आहे. आणि आय नो माय पॅरेंट्स, आय नो हाऊ दे विल रिॲक्ट. सो मला त्यांना कसं सांगायचं हे माझ्यावर होतं. जर मी पॅनिक होऊन सांगितलं तर आय नो दे विल गेट पॅनिक. तर मला त्यांना नीट समजावून सांगायचं होतं जेही झालेलं. तर मी ठरवलं की मी सकाळी इंडियामध्ये जेवढे वाजलेले माझे पप्पा जेव्हा पण उठतील, आय विल जस्ट
लेट हिम नो टू कॉल मी. मी त्यांना फक्त मेसेज केला की इफ जागे असाल तर कॉल करा. मी रोल करते रडायचं, आय डोंट वॉन्ट टू क्राय. तर आय डोंट नो, पण थोड्या लाईक अर्ध्या तासाच्या आतच मला पप्पांचा फोन आला आणि ही वॉज स्लीपिंग आय गेस, आणि त्यांनी फोन चेक केला असेल तेव्हा ते घरी होते आणि ही कॉल्ड मी. आय स्टार्टेड क्राईंग की असं तसं तसं तसं, कारण मला काय झालं होतं, आय वॉज गुड. आणि मी त्यांना सांगितलं की हे सगळं सगळं झालं आहे. आणि आय थिंक हे झाल्यानंतर मी थोड्या वेळाने अराउंड सकाळी त्यांना इमेजेस पाठवल्या ॲक्सिडेंटचे. आणि सोबत ना की जिसोच्यासोबत काहीतरी असं म्हणजे असं काहीतरी घडतं ना ॲडव्हेंचरस, तर मला खूप आवडतं फोटोज वगैरे काढून एक पाठवायला की हे माझ्यासोबत झालं. आय नो दिस इज नॉट नॉर्मल, पण दिस इज मी. तर मी त्यांना फोटोज पाठवले. कॅन यू बिलीव्ह, रात्री ॲक्सिडेंट झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी जॉबला गेली 7 वाजताच्या शिफ्टवर गेली आणि मला कळलं की मला ताप आला आहे. कारण ॲक्सिडेंट झाल्यामुळे मला माहीत नाही काय झालेलं, पूर्ण बॉडीमध्ये अंग कणकणलं आणि मला ताप यायला सुरू झाला. आणि समजलं की हे आता, तरीही आय डिड माय जॉब. आणि माझ्या जॉबवर असताना पप्पांचा फोन आला आणि पप्पा बोलतात, हे फोटोज बघितले, किती मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. लाईक हो, खूप मोठा ॲक्सिडेंट झालेलं. आणि पण आय डोंट नो, अजूनही मला माहीत नाही व्हॉट आय डिड, पण लाईक व्हॉट आय डिड टू डिझर्व दिस. पण आय एम सो ग्रेटफुल की कुठेतरी काहीतरी अशी गोष्ट झाली की इट डिडंट, म्हणजे मला थोडी पण खरचट नाही आली. पण इंटरनली मला खूप नंतर कळलं 2-3 दिवसांनी की मला मुक्कामार लागल्यामुळे माझा जो हा पार्ट आहे आणि पूर्ण हात मुक्कामार आहे. आणि मला इंटरनली ते खूप पेन होत होतं. देन आय व्हिजिटेड डॉक्टर वगैरे, आणि मग ती प्रोसेस झाली. इन्शुरन्स होता लकीली, हेल्थ इन्शुरन्स, तर ते कवरअप केलं त्यांनी. एक्सरेज वगैरे काढले, कारण मला मान हलवता येत नव्हती. माझी मान पूर्ण स्टिफ झालेली. थ्रू आउट द टाईम आय वॉज वर्किंग. मी काम करत होती, मी जॉबला जात होती, मी सगळं अटेंड करत होती. आय डोंट नो करेज कुठून येत होता तो, पण आय वॉज डुईंग एव्हरीथिंग जे माझ्या हातात होतं. आणि ही मृण्मयी, आय हॅव नॉट सीन दिस गर्ल डुईंग सो मच. आय मीन आय हॅव नॉट सीन मी स्वतःला एवढं कधी पुश करू शकते की मला पेन होते तरी आय एम डुईंग एव्हरीथिंग विच इज इन माय हँड. आणि आय वॉन्ट टू डू इट. इट्स नॉट लाईक की आय लव्ह वर्किंग देअर. तर माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं. आणि काही होऊ द्या, मला असं वाटतं की देर इज समवन वॉचिंग मी हू डिसाइडेड की आपण हिला थोडासा त्रास देऊ, पण एवढा नाही की शी विल सफर. लाईट गेली. सो मला काहीच लागलं नाही. दो इंटरनली अजूनही मला पेन होतं, कारण मला मुक्कामार लागल्यामुळे मी आत्ताच इंडियामध्ये आल्यानंतर पण डॉक्टरकडे गेली, कारण मला खूप पेन होत होतं आणि सहन होण्यासारखं नव्हतं. सो मी ट्रीटमेंट घेते आहे. मी सायकोथेरपी बोलत होती, फिजिओथेरपी पण सुरू करते आहे लवकरच, USA जायच्या आधी, कारण इट इज पेनिंग. आत्ता नाही आहे, पण मध्ये मध्ये ते होत राहतं बिकॉज ऑफ दॅट ॲक्सिडेंट. पण आता आय एम गुड. ह्याच इन्सिडेंटमध्ये मला एक छोटंसं ॲड करायला आवडेल. ते म्हणजे की वेन दॅट ॲक्सिडेंट हॅपन्ड आणि आय वॉज ऑन द कॉल विथ माय फ्रेंड इन इंडिया, जो इंडियामध्ये होता. वेन आय रीच्ड माय रूम, इन द रूम, द फर्स्ट थिंग ही टोल्ड मी, विच जे माझ्या डोक्यात पण नाही आलं, ते म्हणजे फोन चालू ठेव आणि तुझ्या समोर जे बाप्पा आहेत त्याच्या पाया पड पहिले. आणि आय वॉज लाईक की हे असं का बोलतोयस, आणि ही वॉज लाईक की जस्ट डू इट. आणि आय वॉज लाईक की ही टोल्ड मी की यू गॉट सेव्ड फ्रॉम द वर्स्ट थिंग. म्हणजे तुझ्यासोबत काही वर्स झालं असतं त्या दिवशी ॲक्सिडेंटनी, पण झालं नाही. आणि यू हॅव टू बी ग्रेटफुल टू गॉड. आणि ही टोल्ड मी, तू पहिले पाया पड आणि हात जोडून थँक्यू बोल, माझ्यासमोर बोल, कारण ही नोज दॅट समटाईम्स आय जस्ट फॉरगेट्स. लाईक मी बोलते हां मी करीन आणि आय जस्ट डोंट डू इट. सो ही वॉज लाईक जस्ट डू इट, डू दॅट फर्स्ट. आणि मी जेव्हा ते केलं, आय फेल्ट रिलीफ की ओके, की
खूप काही झालं असतं माझ्यासोबत, पण आय गॉट सेव्ड विच इज द बिगेस्ट थिंग ब्लेसिंग दॅट हॅपन टू मी. सो हा ॲक्च्युली रडण्याचा ब्लॉग कधीच नव्हता. एनिवेज, तर आता मी ठीक आहे, आता सगळं ठीक आहे. कारण आय वॉज ट्रॉमटाईज, आणि ही गोष्ट अशी नाही की हे बघा माझ्यासोबत काय झालं, थोडे व्ह्यूज घेऊ असं वगैरे. आय वॉज ट्रॉमटाईज, आणि मी तशी मुलगी नाही की झालं पोस्ट. मी तर पहिली गोष्ट आळशी आहे, पण ही गोष्ट अशी नव्हती की खूप सेन्सिटिव्ह होती, आणि आय डोंट नो इफ, आणि मला वाटत नव्हतं की मी शेअर करू की नाही, पण मी ती शेअर केली तुमच्यासोबत. सो या, आणि मी हे तुमच्यासोबत का शेअर केलं आहे की जेव्हा तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये असतात, ऑल यू हॅव टू डू इज बी ग्रेटफुल. आणि ॲट द सेम टाईम जर तुम्ही तुमच्या आईवडिलांपासून लांब आहात, तर मला हेच म्हणणं आहे की थोडं 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 स्वतःची काळजी घ्या. हे गोष्टी आपल्या हातात नसतात, कारण ही गोष्ट जनरली माझ्या हातात नव्हती जे झालं, पण झाल्यानंतर आपण प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. चलो, लाईट पण आली. व्हिडिओ एंड करायच्या आधी लाईट पण आली. मध्येच लाईट इथे जाते आजकाल पावसामुळे. पण येस, मला हेच सांगायचं आहे की जर तुम्ही कुठल्याही बाहेरच्या कंट्रीत जाल, तर थोडं फायनान्शियली पण बॅकग्राऊंड जरा सेफ ठेवा आणि सेविंग्स करा. कारण अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा एकतर माझं छोट्यातच भागलं, मला ॲडमिट वगैरे हॉस्पिटलाइज नाही व्हायला लागलं, ती खूप मोठी गोष्ट झाली. कारण मी सांगते, जर तिकडचं तुम्ही हॉस्पिटल बिल बघितलं तर तुम्हाला सहन होण्यासारखं नाही आहे. तर अशा गोष्टी ज्या होतात, तर मी एकच सांगेन, तुम्ही USA वगैरे हे सगळ्या गोष्टी तर आहेत, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तर ह्यासाठीच हेल्थ इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही बाहेरगावी कुठेही जाता ॲज अ स्टुडंट, मी तुम्हाला थोडे पैसे घालवा, मान्य आहे. जर तुम्ही बाहेरगावी एवढे पैसे घालू शकता, तर हेल्थ इन्शुरन्ससाठी थोडे पैसे एक्स्ट्रा द्या, पण हेल्थ इन्शुरन्स घ्या. कारण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये माझे हेल्थ इन्शुरन्समधून तर पैसे गेलेच, पण ॲट द सेम टाईम एक्स्ट्रा पैसे ते मागत होते कसं नाही मला माहीत नाही. कारण मी एक्सरेज वगैरे पण काढले, आणि देवा लाईक यू हॅव टू पे $300 एक्स्ट्रा. मी बोलली मी नाही करणार, कारण माझं हेल्थ इन्शुरन्स होतं, आणि ते पैसे द्यायचे आहेत, कुठे तुमचं इन्शुरन्स कव्हर करताय वगैरे, आणि कुठलं इन्शुरन्स चांगलं आहे. तर आय जस्ट वॉन्ट टू अलर्ट यू ऑल की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, थोडं अलर्ट राहा. आणि दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस स्टोरी टाईम, आणि आय होप तुम्हाला हा स्टोरी टाईम आवडला असेल, आणि मी रडल्याबद्दल आय एम सो सॉरी. पण येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.